आदित्य ठाकरेंनी मनसेवर निशाणा साधलाय। मनसे हा गुजरातसाठी लढणारा पक्ष आहे। मनसेने ज्यांना पाठिंबा दिला त्यांनी प्रकल्प गुजरातला नेले, त्यांनीच बाळासाहेबांचा पक्ष फोडला असा निशाणा त्यांनी मनसेवर साधलाय। मोदी साहेब ज्यांना बिनशर्त पाठिंबा मनसेने दिला होता, आपलं सरकार पाडल्यानंतर इथे 40 ओराला पळवल्यानंतर ह्याच महाराष्ट्रातून वेदांता फॉक्सकॉन 2.25 लाख कोटीची गुंतवणूक नेली होती गुजरातला। हेच ते मोदी साहेब ज्यांना बिनशर्त पाठिंबा ज्यांना दिला मनसेनी, त्याच मोदी साहेबांनी परवाकडेच वडोदऱ्यामध्ये रोड शो काढला का, तर इकडून महाराष्ट्रातून उचलून एअरबस टाटाचा प्रकल्प बघा कसा आणला गुजरातमध्ये। म्हणजे मनसेचा पाठिंबा या गुजरातला जाणाऱ्या रोजगाराला आहे। हेच ते मोदी साहेब आहेत ज्यांना मनसेने बिनशर्त पाठिंबा दिला होता। हीच ती भाजप आहे ज्यांनी बल्क ड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, सोलार एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल, आर्थिक केंद्र असेल, अनेक गोष्टी ह्या मुंबईतून असेल, महाराष्ट्रातून असेल, नेल्या गुजरातला। काय मनसेचा ह्या सगळ्या इथून गुजरातला नेण्यासाठी पाठिंबा आहे? कोविडच्या काळात कुठेही नाही, कोविडच्या नंतर कुठेही नाही, या सगळ्या आंदोलनामध्ये कुठेही नाही, महाराष्ट्रातून सगळं काही चाललेलं गुजरातला तेव्हा कुठेही नाही। आज उठलेले आहे 2-3 महिन्या आधी निवडणुकीच्या आणि सगळीकडे प्रचाराला सुरुवात केलेली आहे। मी आज त्या मनसेला विचारत आहे, गेल्या 5 वर्षात तुम्ही गल्ली बोळात दिसलात का नाहीत? जसं आज तुम्ही आमच्या विरुद्ध प्रचार करतात, एका निष्ठावंत शिवसैनिकाला पाडण्याचा प्रयत्न करतात, तुम्ही त्यावेळी का दिसला नाही जेव्हा माझा महाराष्ट्र या कोविडशी लढत होता, संकटकाळी महाराष्ट्र लढत होता, तेव्हा जातपात धर्म न पाहता आपल्याला जर वाचवलं कोणी असेल तर त्या व्यक्तीचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे।